परिचय नसला तरी परिचित होईल. आता माझा फोकस क्लिअर आहे. आता आरोप तर होतच राहतात, पण त्याला प्रत्युत्तर देणं हे आपण ठरवायचं असतं. सोलापूर लोकसभेची निवडणूक आता तिरंगी होण्याच्या टप्प्यावर आलेले आहे. भाजप, काँग्रेस, त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा त्यांचा उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड हे आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत. सर, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन, तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली त्याबद्दल. खरं तर ही निवडणूक जर बघितली तर अतिशय रंजक टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे. नेमके कुठचे मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरणार आहात? माझ्या सोलापूर जनतेच्या विकासाचे मुद्दे, माझ्या सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचे मुद्दे आणि मूलभूत गरजा जे आहेत, आजपर्यंत गेले 70-80 वर्ष झाले पोचलेल्या नाही आहेत सोलापूर जनतेपर्यंत, सोलापूरच्या लोकांपर्यंत. तर बेसिकली डेव्हलपमेंट हा मूळ मुद्दा आहे आणि सोशल इंजिनिअरिंग हा दुसरा मुद्दा आहे. आपले जे विरोधक आहेत, प्रणिती शिंदे असतील किंवा राम सातपुते असतील, त्यामध्ये स्थानिक आणि उपरा अशा पद्धतीचं ती निवडणूक होत असताना पाहायला मिळते. खरं तर आपण तो लेटरवर सुद्धा बघितला असेल. आपण सुद्धा स्थानिक म्हणावं लागेल तशा अर्थानं, परंतु आपला जो चेहरा आहे तो सोलापूरकरांना परिचित नसणारा चेहरा आहे. त्यामुळे या मुद्द्याकडे कशा पद्धतीने तुम्ही बघता? परिचय नसला तरी परिचित होईल. आता स्वामींचं जे आहे, बीजेपीने स्वामींना कॅन्डिडेटचर दिलं होतं मागच्या वेळेस, त्यांचा परिचय नव्हता. ते आले मैदानात, निवडून आले, त्यानंतर त्यांनी काही केलं नाही हा भाग वेगळा. पण नवीन चेहरा जरी असला तरी नवीन उमेद असते. माणूस त्या चळवळीत असतो की बाबा कुठेतरी काहीतरी वेगळं घडावं, हे जनतेची इच्छा आहे आणि त्या जनतेची इच्छा पाहिजे आम्ही इथं तुमच्यासमोर उभा आहोत. एकीकडे आपण बघतोय की माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी विरुद्ध ऊसतोड कामगारांचा मुलगा, अशा पद्धतीचं एक नरेशन सेट केलं चाललेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर आता निवडणूक रंगात आलेली आहे. एकमेकांना भिडायची भाषा त्या ठिकाणी केली चाललेली आहे. एक उमेदवार म्हणून तिसऱ्या फ्रेम ऑफ रेफरन्सनं कसं बघतात? सर, माझा फोकस क्लिअर आहे. माझा फोकस फक्त डेव्हलपमेंट आणि सोलापूर जिल्ह्याचा उद्धार आहे. त्यामुळे हे एकमेकांवरती जे हे आरोप प्रत्यारोप होतात त्याबद्दल आय हॅव नो कमेंट्स. कारण हे विचारण्याचं असं, कारण ऊसतोड कामगारांचा मुलगा हे नरेशन सेट केलं चाललंय आणि स्थानिक उपरा हे नरेशन सेट केलं चाललंय. उद्या तुमच्यावरती सनदी अधिकाऱ्याचा मुलगा म्हणून सुद्धा आरोप केले जाऊ शकतात. त्या अनुषंगाने हा प्रश्न. आता आरोप तर होतच राहतात, पण त्याला प्रत्युत्तर देणं हे आपण ठरवायचं असतं. आणि त्या लेवलला जाऊन जर प्रत्युत्तर द्यायचं असेल तर ती माझी भूमिका नाही. मागच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब स्वतः या ठिकाणी उभे होते. जवळपास 1,70,000 मतदान त्यांना पडलेलं होतं. या वर्षीचं तुमचं गणित कसं असणार? कारण मतदारसंघ खूप मोठा आहे. जवळपास 5 विधानसभेचे मतदारसंघ त्यामध्ये येतात आणि 4 जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत ते भाजपचे स्टँडिंग त्या ठिकाणी आमदार आहेत. याकडे कसं बघता? कसं फाईट द्यायला या ठिकाणी? प्रस्थापित जे लोक आहेत, जे स्टँडिंग म्हणताय तुम्ही, ते स्टँडिंग जे लोक आहेत, उमेदवार आहेत, जे ऑलरेडी निवडून आलेले आहेत, ह्या सगळ्यांना जनता वैतागलेली आहे. त्यामुळे जनता आता उत्तर देईल. त्यांच्या वोटिंगमधनं, त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीमधनं, राजकीय परिस्थिती जी आहे सध्याला, त्याच्यामध्ये कोण कोणाचं. आता उद्या समजा जर आपण एखाद्या पारंपरिक आपण बीजेपीला किंवा काँग्रेसला वोट देतो. आज जनतेला हे माहीत नाही की मी जर वोटचं बटन दाबलं, परंपरेच्या हिशोबाने वोटचं जर बटन दाबलं, त्याच्या पुढं हे जे नेते मंडळी आहेत हे कुठलं राजकीय गणित मांडतील आणि एकमेकांसोबत समझोता करतील. तेव्हा तुमचं जे बेसिक आयडिओलॉजी आहे त्याच्यामुळे तुम्ही एका पक्षाच्या किंवा एका नेत्याच्या नादाला लागता. जनतेला आता माहीत नाही की काय करावं, कारण की मी ज्याला वोट देतोय तेच नक्की नाही की पुढची वाटचाल काय राहील. मागच्या वेळेस एमआयएम आणि वंचित अशा पद्धतीची युती होती. यावेळेस एमआयएम सुद्धा उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये आहे. त्याचा तुम्हाला फटका बसेल असं नाही वाटत? नाही बसणार, कारण का मागच्या वेळेस जरी एमआयएम सोबत युती होती तरी ते मुस्लिम वोट जे आहेत ते तेव्हा कन्वर्ट नव्हते झाले. ह्यावेळेस तसं नाही आहे. एमआयएम जरी असलं तरी मुस्लिम जो समाज आहे तो आमच्या पाठीशी आहे, तो आमच्या सोबत आहे आणि त्यांचे मत आम्हाला नक्की पडतील हा विश्वास आहे मला. साहेब, येत्या काळामध्ये प्रकाश आंबेडकरांची एखादी सभा इकडे होण्याची शक्यता आहे का? जर होणार असेल तर त्याची तारीख नेमकी काय असणार? तारीख तर अजून ठरलेली नाही, पण प्रकाश आंबेडकर साहेबांची सभा जी आहे ती इकडे नक्की होणार आहे. तारीख
तारीख अजून ठरलेली नाही, ठरल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल. नक्कीच. तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड. विकासाच्या मुद्द्यावर मला ही निवडणूक लढवायची आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांची सभा देखील लवकरच सोलापूरमध्ये घेतली जाईल अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे. विश्वभूषण लिमाय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.